आपण इनपुट स्टेटमेंट, आउटपुट स्टेटमेंट, अरिथमेटिक स्टेटमेंट आणि असाइन स्टेटमेंट यांचा वापर करून प्रोग्राम कसा लिहायचा हे बघितलं. आजपासून मित्रांनो आपण कंट्रोल स्टेटमेंट्सला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे आपण प्रोग्रामचा फ्लो हा कंट्रोल करणार आहे. म्हणजे आपण सिलेक्ट करणार आहे की आपल्याला कोणतं काम करायचं आहे, किती वेळा करायचं आहे, अशा प्रकारे आपण प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करणार आहे. त्याच्यामुळे त्याला कंट्रोल स्टेटमेंट म्हणतात. आता कंट्रोल स्टेटमेंट मध्ये दोन पार्ट्स पडतात, एक डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आणि दुसरं आहे लूप स्टेटमेंट. आता डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजे मध्ये काय होते बघा मित्रांनो, आपण निवडतोय की आपल्याला कोणतं काम करायचं आहे, त्याला आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणतात. आणि लूप स्टेटमेंट म्हणजे आपल्याला एखादं काम किती वेळा करायचंय, किती वेळा परफॉर्म करायचंय ते बघतो, त्याला आपण लूप स्टेटमेंट म्हणतात. म्हणजे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजे व्हॉट टू डू आणि लूप स्टेटमेंट म्हणजे हाऊ मेनी टाइम्स वी हॅव टू डू. आणि आपण ह्या 5 1 2 3 4 5 ह्या 5 स्टेटमेंट्सच्या स्टेटमेंटनुसार आपण ठरवतो की आपल्याला कोणतं काम करायचं आहे. आणि फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप ह्या लूप्सना आपण ठरवतो की आपल्याला एखादं काम किती वेळा करायचं आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इफ स्टेटमेंट आणि इफ एल्स स्टेटमेंट आपण इन डिटेल बघणार आहोत. त्यानंतर आपण हे रिमेनिंग 3 स्टेटमेंट्स बघणार आहोत आणि त्यानंतर आपण लूप स्टेटमेंटला सुरुवात करणार. चला तर मित्रांनो इफ आणि इफ एल्स आपण इन डिटेल बघूया. मित्रांनो हा इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स आहे. अशा प्रकारे इफ स्टेटमेंट आपण प्रोग्राम मध्ये लिहितोय. यामध्ये पहिल्यांदा आपला प्रिव्हियस प्रोग्राम असणार आहे, त्यानंतर आपले इफचे स्टेटमेंट सुरू होणार. इफच्या स्टेटमेंटमध्ये इथे कंडिशन दिलेली असते. ही कंडिशन आपण कशी लिहितोय त्याच्यासाठी आपण हे काही रिलेशन ऑपरेटर आहे ते आपण यूज करतोय. म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि नॉट इक्वल टू, हे 6 जे रिलेशनल ऑपरेटर्स आहेत ना ते आपण ह्या कंडिशन मध्ये यूज करतोय. आणि जर समजा आपली कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर ह्या इफ स्टेटमेंट मधली जी स्टेटमेंट असणार ती एक्झिक्यूट होणार आहे. आता याचा फ्लो कसा असणार आहे ते बघूया आपण. पहिल्यांदा आपला प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणजे आपला आधीचा इफ स्टेटमेंटच्या आधी जो प्रोग्राम असणार आहे ना तो प्रिव्हियस स्टेटमेंट. त्याच्यानंतर आपली जी कंडिशन असणार आहे इथे ती चेक होणार. जर कंडिशन ही ट्रू असेल, ट्रू सॅटिस्फाय होत असेल तर आपलं इफचं जे स्टेटमेंट असणार आहे म्हणजे आपली जी इफच्या स्टेटमेंटमध्ये जी स्टेटमेंट असणार ती एक्झिक्यूट होणार. आणि जर कंडिशन फॉल्स असेल, फॉल्स म्हणजे कंडिशन जर सॅटिस्फाय झाली नाही तर या इफचं स्टेटमेंट ते स्किप करेल आणि डायरेक्ट आपला नेक्स्ट प्रोग्राम घेईल, नेक्स्ट स्टेटमेंट. अशा प्रकारे हा फ्लो होणार आहे आपल्या इफ स्टेटमेंटचा. आता एक सिंपल प्रोग्राम घेऊन बघू आपण की हे कसं वर्क करते. मित्रांनो बघू शकता आपल्याला प्रोग्राम मध्ये काय विचारलंय, राईट अ प्रोग्राम टू रीड एनी नंबर फ्रॉम युजर. आपल्याला एक नंबर युजर कडून रीड करायचा आहे म्हणजे कीबोर्ड कडून. आणि इफ नंबर इज लेस दॅन 10, जर नंबर हा 10 पेक्षा लहान असेल तर आपल्याला हाय हे प्रिंट करायचं आहे, प्रिंट हाय. आणि जर नंबर हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा मोठा असेल तर आपल्याला हॅलो हे प्रिंट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण इफ स्टेटमेंटचा यूज करून प्रोग्राम कसा लिहायचा हे बघा. आता आपला प्रोग्राम हा हेडर फाईल पासून चालू झालेला आहे stdio.h या. त्यानंतर हा आपला वर्ड मेन हा मेन प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर आपल्याला युजर कडून एक संख्या घ्यायची आहे, ती कोणत्या जागेला स्टोअर करायची, एन या जागेला. त्याच्यामुळे आपण इंटिजर एन हे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलंय, एन हे व्हेरिएबल. त्याच्यानंतर आपलं क्लिअर स्क्रीन हे फंक्शन वापरतोय टर्बो सी मध्ये. त्यानंतर आपण युजर कडून एक संख्या घेणार आहे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा एक स्टेटमेंट लिहितो, प्रिंटेपचा आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले व्हायला इनपुट एनी नंबर हे स्टेटमेंट युजरला दिसेल आणि तो एक नंबर इनपुट करणार आहे. आता ते इनपुट करण्यासाठी आपण आणखी एक स्टेटमेंट यूज करतो स्कॅनएफचं. %d हे इंटिजर संख्येसाठी फॉर्मॅट स्पेसिफायर आपण यूज करतोय. आणि जे युजर जी संख्या इनपुट करणार आहे ती एन या ऍड्रेसला स्टोअर होणार आहे. ऍड्रेस साठी आपण अँपल साइन यूज करतोय, त्याच्यामुळे या एन ह्या ऍड्रेसला ती संख्या स्टोअर होणार आहे. आता आपण कंडिशन देणार आहे, इफ नंबर इज एन इज लेस दॅन 10 ही एक कंडिशन आहे. जर युजरने इनपुट केलेली एन ही संख्या 10 पेक्षा लहान असेल तर आपल्याला हाय प्रिंट करायचं आहे. मग आपण कसं लिहिणार आहोत ते, इफ एन इज लेस दॅन 10 प्रिंटेड स्लॅश एन हाय हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. आणि जर इफ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 प्रिंटेड हॅलो,
जर 10 किंवा 10 पेक्षा मोठे असेल तर आता रिलेशनल याच्यासाठी आपण रिलेशनल ऑपरेटर कुठला वापरतोय, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे रिलेशनल ऑपरेटर मागे आताच आपण बघितलं की कोणती कोणती रिलेशनल ऑपरेटर्स आहेत हे आपण यूज केले. आता ही कंडिशन चेक करणार, जर इनपुट केलेली संख्या जर 10 किंवा 10 पेक्षा मोठी आहे का, जर ती असेल तर हॅलो प्रिंट करणार आहे. अशा प्रकारे हे आपल्याला कसं आउटपुट देते हे आपण आता प्रॅक्टिकली बघूया. मित्रांनो, आपला प्रोग्राम हा हेडर फाईल पासून चालू होणार आहे. स्टॅक इन्क्लूड stdio.h या. त्यानंतर आपला मेन प्रोग्राम वाईड मेन हा. त्यानंतर आपल्याला एक युजर कडून संख्या घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल मेमरी लोकेशन डिक्लेअर करावा लागणार. आपण n हे व्हेरिएबल डिक्लेअर केलंय, म्हणजे n या जागी युजर जी संख्या इनपुट करणार आहे ती स्टोअर होणार आहे. त्यानंतर आपलं क्लिअर स्क्रीन हे फंक्शन. त्यानंतर आपल्याला युजर कडून एक संख्या घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी युजरला एक स्टेटमेंट दिसलं पाहिजे की त्याला काय ऍड करायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक प्रिंटएफचा यूज करणार आहोत. प्रिंटएफ स्लॅश इनपुट एनी नंबर हे स्टेटमेंट युजरला दिसेल आणि युजर एक संख्या ऍड करणार आहे. आता ती संख्या कीबोर्ड कडून घेण्यासाठी आपण स्कॅनएफचा यूज करतोय. स्कॅनएफ आता इंटिजर संख्या घेणार आहे, त्याच्यामुळे फॉर्मॅट स्पेसिफायर आपण %d वापरतोय. आता ती कोणत्या जागी स्टोअर करायची आहे, ऍड्रेस ऑफ n ह्या ठिकाणी आपल्याला स्टोअर करायची आहे. त्याच्यासाठी आपण एम्पलसाइन n यूज केले. त्यानंतर आपण सेमीकोलन. आता युजर कडून आपण एक संख्या घेतलेली आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे ती संख्या 10 पेक्षा लहान आहे का 10 किंवा 10 पेक्षा मोठी आहे. जर 10 पेक्षा लहान असेल तर आपल्याला प्रिंट हाय करायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक कंडिशन यूज करणार आहोत. इफ n इज लेस दॅन 10, जर संख्या ही 10 पेक्षा लहान असेल तर आपल्याला प्रिंट काय करायचं, हाय. त्याच्यासाठी आपण प्रिंटएफ स्लॅश हाय हाय हे आपलं प्रिंट होणार आहे. आणि जर संख्या ही इफ n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, जर 10 किंवा 10 पेक्षा जर मोठी असेल तर आपल्याला प्रिंट काय करायचं, हॅलो. प्रिंटएफ स्लॅश हॅलो. त्यानंतर आपला गेट ch आणि आपला प्रोग्राम कंप्लीट. अशा प्रकारे मित्रांनो आता यामध्ये काय होणार आहे, जेव्हा पहिल्यांदा आपण युजर कडून एक संख्या इनपुट करून घेणार आहोत या दोन स्टेटमेंटनं, प्रिंटएफ आणि स्कॅनएफच्या. त्यानंतर आपण एक कंडिशन चेक करणार आहोत, इनपुट केलेली n ही संख्या 10 पेक्षा लहान आहे का. जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर प्रिंटएफ स्लॅश हाय फक्त हाय प्रिंट होणार आहे. आणि समजा ही जर कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर हे स्टेटमेंट जे आहे ते स्किप होणार आहे आणि त्याच्यानंतर ही कंडिशन चेक करणार आहे कंपायलर. जर ही स्टेटमेंट जर नाही वर्क झाली तर हे नक्कीच होणार आहे, मग ते हॅलो प्रिंट करणार. अशा प्रकारे हा प्रोग्राम राहणार आहे. F2 न आपण प्रोग्राम सेव्ह केलेला आहे. त्यानंतर एक एरर चेक करू आपण. Alt F9 न एरर्स 0 आलेले आहेत. त्यानंतर कंट्रोल F9 न रन करून बघू. आता समजा आपण एक 5 ही संख्या इनपुट केली, त्याच्यानंतर आपल्याला हाय प्रिंट झालेलं दिसू शकते कारण 5 ही 10 पेक्षा लहान आहे. आणखी एकदा आपण बघू, कंट्रोल F9 आपण 11 प्रिंट करून एंटर करून बघू शकता हॅलो प्रिंट झाले. म्हणजे प्रोग्राम हा अगदी व्यवस्थित रन होते कारण की 10 पेक्षा मोठी संख्या 10 किंवा 10 पेक्षा 11 ही मोठी आहे, त्याच्यामुळे हॅलो प्रिंट झाले. अशा प्रकारे हा प्रोग्राम रन झालाय. आता मित्रांनो समजा आपल्याला युजर कडून 2 संख्या इनपुट करून घ्यायच्या आहेत आणि त्यातली मोठी संख्या प्रिंट करायची आहे, तर आपण ते कसं करू शकतो बघा. पहिल्यांदा आपण इथं काय चेंज करणार आहोत, आपल्याला 2 संख्या घेणार आहे, त्याच्यामुळे 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागणार आहेत. त्याच्यासाठी आपण n1, n2 ही 2 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इथं प्रिंटएफच्या स्टेटमेंटमध्ये काय होणार लिहिणार आहोत, इनपुट एनी 2 नंबर्स. त्यानंतर स्कॅनएफ. आता 2 संख्या घेणार आहे म्हटल्या पण आपल्याला 2 वेळा %d करावं लागणार आहे कारण की इंटिजर संख्या घेणार आहोत आपण. आता इथं ऍड्रेस ऑफ n1 आणि
ऍड्रेस ऑफ एम्पल साइन ऑफ N2. N1 आणि N2 या दोन जागी आपल्या संख्या इनपुट होणार. आता कंडिशन बघा, इफ N1 is ग्रेटर दॅन N2. N1 ही संख्या N2 पेक्षा जर मोठी असेल तर आपल्याला प्रिंट काय करायचं आहे, पर्सेंटेज D इज लार्जर, हे स्टेटमेंट प्रिंट होणार आहे. जर N1 ही संख्या जर N2 पेक्षा मोठी असेल तर प्रिंट काय करायचं आहे आपल्याला, N1 ही मोठी आहे. मग ह्या पर्सेंटेज D च्या जागी आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, N1 ही संख्या, कॉमा N1. आता आपल्याला दुसरी कंडिशन लिहायची आहे, इफ N2 इज ग्रेटर दॅन N1. दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा मोठी असेल तर आपल्याला प्रिंट काय करायचं आहे, पर्सेंटेज D इज लार्जर. आता आता N2 ही संख्या मोठी आहे हे आपण कंडिशन ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे इथं आपण N2 देणार आहोत. या पर्सेंटेज D च्या जागी N2 ही संख्या प्रिंट होणार आहे, त्याच्यासाठी आपण लिहिणार आहोत कॉमा N2. मित्रांनो, आता आपण बघू शकता, पहिल्यांदा आपण कंडिशन काय ठेवले, N1 ही संख्या मोठी आहे का चेक केलं या कंडिशननं आणि ते प्रिंट केले N1 ही संख्या लार्जर आहे म्हणून. तसंच इफ N2 इज ग्रेटर दॅन N1 ही एक कंडिशन ठेवली आणि N2 ग्रेटर आहे का बघितलं आणि ती संख्या N2 ही प्रिंट केले. आता हा प्रोग्राम F2 ने सेव्ह करू, Alt F9 न कंपाईल करू, एरर्स 0 आले आहेत. आता आपण प्रोग्राम रन करू कंट्रोल F9 न. आता आपण समजा 3 आणि 7 ह्या दोन संख्या इनपुट केल्या तर आपल्याला आउटपुट काय येते बघा, 7 इज अ लार्जर, मोठी संख्या प्रिंट केले. आता तसंच आपण अनेकदा बघू, कंट्रोल F9. आता आपण दुसरी घेऊ, एक 56 आणि 34 या दोन संख्या घेतल्यात. आता बघू शकता 56 इज अ लार्जर. आपल्याला अगदी व्यवस्थित सांगायला की लार्जर संख्या कुठली आहे. अशा प्रकारे आपण ह्या दोन कंडिशन नुसार इफ स्टेटमेंटचा यूज करून आपण मोठी संख्या फाइंड करू शकतोय. चला तर मित्रांनो, आता आपण इफ एल्स स्टेटमेंट म्हणजे काय इन डिटेल बघूया. मित्रांनो, आता आपण इफ एल्स म्हणजे काय बघूया. इफ एल्स म्हणजे दोन्हीपैकी एक, दोन कंडिशन असतील त्यातली एक तरी कंडिशन 100% होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे, तेव्हा आपण इफ एल्स यूज करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मगाच्या एक्झाम्पल मध्ये बघू शकता, आपण N1 आणि N2 यांच्यामध्ये कंडिशन ठेवली होती आणि लार्जर नंबर काढण्यासाठी. तेव्हा N1 जर N2 पेक्षा मोठी असेल तर मॅक्झिमम मोठी संख्या इज इक्वल टू N1 होती आणि दुसरी कंडिशन आपण एक ठेवली होती, N2 इज ग्रेटर दॅन N1. अशा वेळी मॅक्झिमम इज इक्वल टू N2. आता या स्टेटमेंट्स मध्ये एक गोष्ट आहे, जेव्हा N1 ही मोठी असेल तेव्हा फक्त हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. आणि जेव्हा आपली N2 ही मोठी असणार आहे संख्या इनपुट केलेली, त्यावेळी हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे, हे होणार नाही. म्हणजे दोन्हीपैकी एका वेळी दोन्हीपैकी एकच कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. अशा वेळी आपण इफ एल्स स्टेटमेंट यूज करतोय इन्स्टेड ऑफ इफ स्टेटमेंट. म्हणजे आपण इथं इफ यूज केलं होतं, इफ त्याच्या जागी आपण इफ एल्स यूज करणार आहोत. आणि आपण त्याचा आता सिंटॅक्स बघूया. इफ एल्स मध्ये काय होणार आहे, पहिल्यांदा इफचे स्टेटमेंट एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होणार. याच्या आधी आपला प्रिव्हियस प्रोग्राम असणार आहे, त्याच्यानंतर इफचे स्टेटमेंट असणार आहे, त्यानंतर कंडिशन चेक करणार आहे आपली, ही कंडिशन सॅटिस्फाय होते काय. ती जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर त्या इफच्या स्टेटमेंट मधली ही जी स्टेटमेंट असणार आहे ती एक्झिक्यूट होणार आहे आणि हा जो आपला पार्ट आहे तो स्किप होणार आहे. डायरेक्ट आपला नेक्स्ट प्रोग्राम हा एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होणार आहे. आणि समजा ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली नाही चेक केल्यानंतर, तर आपली ही एल्सचा जो पार्ट आहे त्यातील जी स्टेटमेंट असणार आहे ती एक्झिक्यूट होणार आणि ती एक्झिक्यूट झाल्यानंतर आपला प्रोग्राम येणार आहे. आता याचा फ्लो कसा असणार आहे ते बघूया, फ्लो चार्ट. आता हा आपला प्रिव्हियस प्रोग्राम जो इथं असणार आहे इफ स्टेटमेंटच्या वरती, तो आपला प्रिव्हियस प्रोग्राम असणार आहे. त्याच्यानंतर कंडिशन चेक होणार आहे, इफ स्टेटमेंट मध्ये ही कंडिशन चेक होणार. आता समजा ही कंडिशन ट्रू झाली, सॅटिस्फाय झाली, तर इफ ची स्टेटमेंट्स जी असणार आहेत ती एक्झिक्यूट होणार आहेत.
त्याच्यानंतर ती स्टेटमेंट्स एक्झिक्यूट झाल्यानंतर आपला प्रोग्राम असा फ्लो होत नेक्स्ट स्टेटमेंट्स म्हणजे जो नेक्स्ट पार्ट आहे प्रोग्रामचा इथे जो असणार आहे तो पार्ट आपला एक्झिक्यूट होणार आहे. आणि समजा इथं जर आपली कंडिशन ट्रू झाली असती, फॉल्स झाली असती, तर हा प्रोग्राम ही जी इफ ची स्टेटमेंट आहे तिकडे गेला नसता, डायरेक्ट आपली कंडिशन इकडून इफ ची स्टेटमेंट स्किप केला असता आणि डायरेक्ट एल्सचा जो पार्ट आहे, एल्स मध्ये जी स्टेटमेंट्स आहेत ती एक्झिक्यूट झाली असती आणि तिथून आपला प्रोग्राम ही एल्स ची स्टेटमेंट आपली एक्झिक्यूट झाल्यानंतर डायरेक्ट आपला नेक्स्ट प्रोग्राम, नेक्स्ट स्टेटमेंट्स म्हणजे इथे जो आपला नेक्स्ट प्रोग्राम असणार आहे पुढचा तो एक्झिक्यूट होणार आहे. अशा प्रकारे हा इफ एल्स स्टेटमेंट वर्क करते. आता याचं एक एक्झाम्पल घेऊन बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. मित्रांनो, हा आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. यामध्ये काय म्हटलंय बघा, राईट अ प्रोग्राम टू रीड 2 इंटिजर नंबर्स फ्रॉम युजर. युजर कडून आपल्याला 2 इंटिजर नंबर घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे, प्रिंट विच नंबर इज लार्जर बिटवीन दे. त्या दोन्ही पैकी इनपुट केलेल्या 2 संख्यामधली मोठी संख्या कुठली आहे हे आपल्याला प्रिंट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण प्रोग्राम कसा लिहिणार आहोत हे मगाशी बघितलंय, पण ते इफ आणि इफ स्टेटमेंटचा यूज करून बघितलंय. आता आपल्याला इफ एल्सचा यूज करून हे लिहायचं आहे. आता आपण कशा प्रकारे लिहू शकतो बघा, ही आपली हेडर फाईल आहे, हा आपला मेन प्रोग्राम, हे कॉमनच आहे. त्यानंतर आपल्या मेन प्रोग्रामला सुरुवात होते. आता आपल्याला युजर कडून 2 इंटिजर नंबर घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण N1 आणि N2 ही 2 व्हेरिएबल्स इंटिजर म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपलं क्लिअर स्क्रीन हे फंक्शन टर्बो सी साठी. त्याच्यानंतर युजर कडून आपल्याला 2 इंटिजर नंबर घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण ही 2 स्टेटमेंटचा यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये युजरला इनपुट 2 नंबर्स हे स्टेटमेंट डिस्प्ले होईल आणि स्कॅनएफच्या मदतीने तो N1 आणि N2 या लोकेशनला 2 इंटिजर नंबर ऍड करेल. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की इनपुट केलेली कोणती संख्या मोठी आहे. त्याच्यासाठी आपण एक कंडिशन ठेवतोय, इफ N1 इज ग्रेटर दॅन N2. अशा वेळी आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, N1 ही संख्या मोठी आहे हे आपल्याला प्रिंट करायचं आहे. आता ही स्टेटमेंट ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही, याचा अर्थ काय, N2 ही मोठी आहे, त्याच्यामुळे आपण प्रिंट काय करणार आहोत, ही N2 इज लार्जर, N2 ही संख्या मोठी आहे हे आपण प्रिंट करणार आहोत. म्हणजे या दोन्हीपैकी एक कंडिशन 100% आणि 100%च रन होणार आहे. अशा वेळी आपण इफ एल्स करतोय. आता मगाच्या प्रोग्राम मध्ये आपण काय केलं होतं, इफ लिहिलं होतं, ही कंडिशन चेक केली होती आणि ह्या एल्सच्या जागी पुन्हा आपण इफ लिहिलं होतं आणि आणखी एक कंडिशन लिहिली होती, N2 इज ग्रेटर दॅन N1. आता हे जे स्टेटमेंट आहे एल्स ने घेतले, कारण आपल्याला आधीपासूनच माहित आहे जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर ही होणारच आहे. त्याच्यामुळे आपण एल्स लिहिलंय आणि हा प्रोग्राम अशा प्रकारे लिहिलेला आहे आपण. मित्रांनो, हा प्रोग्राम आता मी रन करून दाखवणार नाही तुम्हाला, कारण की आपण मगाशी जो प्रोग्राम रन केलाय तोच हा सेम प्रोग्राम आहे. फक्त इथं जे इफचं स्टेटमेंट आलं होतं त्याच्या जागी आपण इफ एल्स न रिप्लेस केलेला आहे आणि हा प्रोग्राम सेम आउटपुट आपल्याला देणार आहे. मित्रांनो, आणि एक खूप महत्वाचं म्हणजे जेव्हा या इफच्या स्टेटमेंटमध्ये किंवा एल्सच्या स्टेटमेंटमध्ये 2 पेक्षा अधिक स्टेटमेंट्स येतात, मध्ये अरिथमेटिक असू दे, इनपुट असू दे, आउटपुट असू दे, कोणते स्टेटमेंट असू दे, 1 पेक्षा अधिक जर स्टेटमेंट आली तर आपल्याला कर्ली ब्रॅकेट हा द्यायला पाहिजे. म्हणजे आपलं कसं असणार आहे, कर्ली ब्रॅकेट आणि इथं जी स्टेटमेंट्स येणार आहेत ती स्टेटमेंट्स येणार आहेत आणि त्यानंतर आपला कर्ली ब्रॅकेट क्लोज. हा आपल्याला जेव्हा 2 पेक्षा अधिक स्टेटमेंट्स जेव्हा असणार आहे तेव्हा आपल्याला कर्ली ब्रॅकेट हा द्यायलाच पाहिजे, नाही तर आपला प्रोग्राम हा 100% चुकणार आहे. आता इथं फक्त एक सिंगल स्टेटमेंट आहे, इथं कुठलंही दुसरं स्टेटमेंट नाही, त्याच्यामुळे आपण इथं कर्ली ब्रॅकेट दिलेला नाही. पण जर इथं आणखी एक स्टेटमेंट असतं किंवा इथं असतं तर आपल्याला ही स्टेटमेंट जी आतील असणार आहे ती ह्या कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायला लागली असती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इफ आणि इफ एल्स बघितलं. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेस्टेड इफ आणि नेस्टेड इफ एल्स आणि स्विच केस बघणार आहोत. त्यानंतर आपण लुपिंगला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी इफ आणि इफ एल्स वर आणखी प्रोग्राम हवे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलीच आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. धन्यवाद.